शहरातील बहुप्रतीक्षित मेट्रो सेवेचे उद्घाटन येत्या 3 एप्रिल रोजी होणार असून काशीगाव ते दहिसर हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणाऱ्या या मेट्रोमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे। मात्र उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या श्रेयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। शहरात विविध ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू असून भाजप आणि शिवसेना यांच्यात मेट्रोमॅन कोण यावरून अप्रत्यक्ष स्पर्धा रंगली आहे। एका बाजूला भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांचे मेट्रोमॅन म्हणून पोस्टर झळकत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही मेट्रोमॅन म्हणून बॅनर्स शहरभर दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर मनसेने तीव्र आक्षेप नोंदवत दोन्ही पक्षांवर टीका केली आहे। मेट्रो प्रकल्प हा शासन, प्रशासन आणि करदात्यांच्या पैशातून उभा राहिलेला असून त्याचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीने घेणे चुकीचे आहे। नेमका मेट्रोचा शिल्पकार कोण असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे। तर मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। तुम्ही बघत असाल आपल्या मागे बॅनर लागलेले आहेत। मेट्रो अर्बन 16 मेट्रोचे शिल्पकार असे दोन्ही आमदारांनी बोर्ड लावलेले आहेत। मी त्यांचं मनापासून दोघांचं जे शिल्पकार असतील त्यांचे धन्यवाद मानतो की मीरा भाईंदरसाठी फार मोठी देणगी आपण दिलेली आहात। फार अतिशय चांगल्या प्रकारचा प्रकल्प आपण या ठिकाणी आला। योजना चांगली आहे, अतिशय चांगली, म्हणजे लोकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे। या ठिकाणी आपण दोन बोर्ड लावल्यामुळे लोकांच्या समोर एक संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं शिल्पकार कोण आहे। आणि जेवढी मला जाणकारी असं वाटतंय की शिल्पकार एकच असतो, दोन होऊ शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतंय की फडणवीस साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की हे तुमच्या दोघांचे जे भांडणं असतील किंवा काय असतील ते एका टेबलवर बसून मिटवा, कारण लोक दिशाभूल होत आहेत। लक्षात घ्या, लोकांना नेमकं कळत नाही की शिल्पकार कोण आहे, मेट्रो आणली कोणी। त्यामुळे दोघंही मेट्रोमॅन आपल्या आपल्या पद्धतीने बोलतायत। मी त्यांचे धन्यवाद पण एका बाजूनी करतो आणि एका बाजूनी त्यांना हे पण कळकळू इच्छितो की कुठे ना कुठे हा विषय जनतेच्या समोर फार वाईट प्रमाणे चाललेला आहे। लोकांच्या मध्ये फार वेगळ्या चर्चा होत आहेत। तर मला असं वाटतंय की फडणवीस साहेबांनी जे सर्व आपले मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातले, त्यांनी कुठे ना कुठे बसून एक कुठे ना कुठे विषय मिटवायला पाहिजे। त्याचबरोबर अजुबा ब्रिज जो आहे, जो 4 लाईनचा 2 लाईन झालेला आहे, त्याची पण जबाबदारी कोण स्वीकारणार, त्याचे पण शिल्पकार कोण आहे ना, हे पण लवकर आपल्याला कळणार आहे। त्यामुळे ज्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालाय असं नरेंद्र मेहतानी याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलंय। त्या जे कुमारवर कारवाई कधी होणार या गोष्टीचा पण लोक वाट बघतायत, लक्षात घ्या। त्यामुळे सभागृहामध्ये, एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये तुम्ही बोललात, त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे, हे पण त्यांनी नरेंद्र मेहता साहेबांनी जरा लक्ष दिलं तर बरं होईल। कारण नागरिकांचा पैसा आहे, नागरिकांचा पैसा कुठे वाया जाऊ नये ही तुमची जर संकल्पना असेल आणि चांगले विचार असतील तर मला वाटतं जनतेसमोर पण चांगला प्रश्न जायला पाहिजे। त्यामुळे याच्यावर जातीने लक्ष आपण घालाल। कायदेशीर फौजदारी गुन्हा जय कुमारवर व्हायला पाहिजे या उद्देशाने आपण काम करायला तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।